नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आळंदीमधली इंद्रायणी आरती। तर खूप दिवसांपासून मला इच्छा होती आरती पाहण्याची। मी बऱ्याच जणांच्या स्टेटसला तर कुठं व्हिडिओ पाहिलेला होता मी ह्या आरतीचा, पण गेले कधीच नव्हते, पण आज योग आलेलाच होता। तर आज ना एकादशी होती, एकादशीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे। एकादशीच्या दिवशीच ही आरती असते इंद्रायणीची। तर आरतीसाठी ना खूप लोक इथं जमा झालेले होते संध्याकाळच्या वेळेला, आणि लहान मुलांची इथं दिंडी आलेली होती। छान असं भक्तिमय वातावरण नदीवरती तयार झालेलं होतं। खूप सारे लोक इथं ही आरती पाहण्यासाठी, ह्या आरतीचं दर्शन घेण्यासाठी आलेले होते। तर आम्ही पण आलो होतो। तर वरदचे पप्पा ऑफिसवरून आल्याच्या नंतर मग मी त्यांनाच म्हटलं की चला आपण आरतीला जाऊया। तर आम्ही आलो तेव्हा ना आरती झालेली नव्हती, भजन चाललं होतं मुलांचं इथं ना। छान असं खूप छान असं इथं वातावरण झालं होतं संध्याकाळच्या वेळेला। खूप भारी वाटत होतं हे डोळ्यांनी प्रत्यक्षात पाहायला आणि अनुभवायला। तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही आरती शेअर करूया। तर आरती व्हायला अजून वेळ होता। अंधार पडल्याच्या नंतर आरती पाहायला खूप सुंदर वाटते, आणि अंधार पडल्याच्या नंतरच ही आरती ना इथं सुरू होते। तोपर्यंत इथं छान असं भजन चालतं आणि माऊलींचा नामघोष गजर चालतो। आरती ऐकताना एवढं भारी वाटलं ना, मी शब्दात सांगू शकत नाही। असं वाटलं की याआधी मी ह्या आरतीला का कधी आले नाही। एवढं भारी वाटत होतं ना आरती ऐकायला आणि ती आरती पाहायला, जी तुम्ही पुढे आता व्हिडिओमध्ये पाहासालच। ह्या साईडने खूप गर्दी होती म्हणून आम्ही पलीकडच्या साईडने गेलो। जरा वेळ इथं थांबलो, नंतर दुसऱ्या साईडने गेलो आणि तिकडून मग आम्ही ना आरतीचं मस्त असं छान दर्शन घेतलं आणि आरती पण पाहिली। आरती अजून चालू नाही झालेली, पण एक खूप मोठी समस्या इथं घाटावर झालेली आहे। ते म्हणजे हे किडे आहेत ना, डोक्यावर खूप बिरबिर करतात। ते खूप किडे आहेत, हे बघा, खूप म्हणजे असं मोळाच्या माशांसारखेच किडे आहेत, आणि सगळे जण ना असे झटकत बसले ते, एवढे किडे आहेत। अजून आरती चालू व्हायला वेळ आहे। आणि बघा इथं किती किडे आहेत, आणि ही न्यूज टीव्हीला पण आलेली होती। किडे खूप आहेत इथं। आरतीची वाट बघतोय आम्ही, कधी आरती होतीये। माझ्या डोक्यावरती पण फिरतंय हे किती संत ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा ओव्या वावरतातून दिला अध्यात्माचा अमृत रस। माऊलींच्या चरणी ठेवू श्रद्धेचा हा कणभर हात। आरतीतून व्यक्त होऊ दे भक्तीचा अपार सागर। आणि म्हणून या 5व्या आरतीच्या निमित्तानं त्यांचं शुभागमन झाले। त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संघर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः। लोपले